माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा, जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडतो. कसं पाहता? नाही, आम्हाला काय राजकारण सोडायचं नाहीये आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाहीये. पुढचा पैलवानचा तसाच पाहिजे आहे. मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो, त्यामुळे कुस्ती कुणाशी करावी, तो पैलवान कसा असावा हे जर ज्ञात मला आहे, बाकीच्या नाही कारण मला माहीत नाहीये. त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे ही आमची उंची कमी होईल. मालक, त्यांनी असं देखील आरोप केलेला आहे की मी ज्यावेळेस कृषी मंत्र्यांसोबत या तालुक्यात म्हणजे गावामध्ये आलो नगरमध्ये, तर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांना सुद्धा मोहोळला यायचं आहे, त्यांना सुद्धा पुण्या मुंबईला यायचं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. कोण कुणाला कमी नसते, कोण कुणाला कमी नसते, अशा पद्धतीचे एक वर्णन केलं. त्यांना ते खूप लहान व्यक्ती आहे आणि माझं खरं आडनाव गुंड आहे हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं. बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे. त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या, त्यांना काय करायचं आहे ते करू द्या. फक्त मी एकटा मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थान कुठे मी एकटा कधीही आपण सांगेल त्यावेळेला मी तिथं येतो. मी येईन किंवा माझा धाकटा नातूसा येईल, माझा एकटा नातूसा जाईल, मी तर जायची गरज नाहीये. माझा छोटा नातू आहे 5वी 6वीला, तो सुद्धा एकटा जाईल. कुठेही मोहोळ तर त्या ते आपलंच गाव आहे, नरखेड आपलंच गाव आहे, कुठेही जाऊ आपण. खरं तर आपले सहकारी आमदार जे मागच्या वेळेस